तुकाराम मुंडे हे एक प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांनी जो दुरुस्ती केली आहे, सिस्टममध्ये दुरुस्ती करण्यात यशस्वी झाले आहेत, त्याचा पाहून असं वाटतं की सरकारला का जमत नाही, किंवा हे दूध भेसळमध्ये आधी अधिकारी होते, मग त्या अधिकाऱ्याला का शक्य झालं नाही? कारण त्यांच्यावर राजकीय दबाव होता म्हणून त्यांना शक्य झालं नाही. मग हे दूध संकलन केंद्र कोणाचे? राजकीय नेत्याचे. राजकीय नेत्याचे दूध संकलनामध्ये त्यांना वाटणे मिळते आणि मग कोणतंही दूध आणून घातलं तरी ते चालतं, कारण त्याच्यातून वाटणी मिळते. त्यामुळे हा धंदा गोरखधंदा चालू होता. त्यामुळे सरकारमधील 90% भ्रष्टाचारी वंशवादी गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचा सहभाग होता म्हणून शक्य झालं नाही. आता दारूचा विषय, जे आमचे मित्र आहेत भाई रजनीकांत, त्यांनी दारूमुक्ती आंदोलन सुरू केलं आहे. आता त्यांना आम्ही अनेक वेळा सांगितलं, जर दारू उत्पादन करणारे उत्पादक कारखानेच नेत्याचे मंत्र्याचे असतील तर हे दारू बंदी आदेश काढू शकतात का? नाही काढू शकणार, कारण त्यांना त्याच्यात पैसा मिळतो. मग आता परत ते आमदार बंब काय ते आले, पुढे आले, ते जिल्हा परिषदेच्या शाळेवर टीका करू लागले, शिक्षकावर टीका करू लागले. अरे बाबांनो, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याचं कारण तुमच्यात लपले आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खाजगी शाळा काढण्याच्या परवानग्या दिल्या आहेत. तुम्ही तेच नेते सरकारमध्ये सामील आहेत. मग अशा विविध क्षेत्रामध्ये चाललेला घोळ, भ्रष्टाचार, घोटाळे एकटा तुकाराम मुंडे काढू शकेल का? शक्य नाही, कारण हे एक अधिकारी आहेत, एखाद्या विभागाचं काम करू शकतात. मग पाणी कुठं मुरतंय हे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर शोध लागला आहे. पाणी मुरतंय फक्त तुमच्यामध्ये. राजकारणात असलेल्या 90% भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यामध्येच पाणी मुरत आहे. मग याच्यासाठी एकटे तुकाराम मुंडे सफिशियंट होणार नाहीत. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने निश्चय केला आहे की या महाराष्ट्रामध्ये तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणणं गरजेचं आहे, पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा ध्यास घेतला आहे. समाजानेच ठरवलं आहे की आता 2029 मध्ये हे सगळे घोटाळे बहादर 90% भ्रष्टाचारी वंशवादी वाटणीखोर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्ते बाहेर करायचं, सत्तेत येऊ द्यायचं नाही. त्यांचा जो निवडणुकीचा पायंडा आहे तो हाणून पाडायचा आहे. तर सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून द्यायचं. देन ओनली क्वालिफाईड अँड इंटेलिजंट उमेदवार आमदार, खासदार, मंत्री होतील आणि या देशातील, या समाजाला शुद्ध अन्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या अपेक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात. त्यामुळे समाजाने जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.